टाइम को हाथा जोड़ते आएंगे, पौवा पड़ते आएंगे। घर में के बर्तन कसको जाओगे तो घर में के बर्तन भी कसको जाएंगे वही मेंबर। तो वही तो बोल रहा हूं हाँ मैं। तर माझं म्हणणं असं आहे, ह्या वार्डाला कोणच आमच्या एरियात नगरसेवक म्हणून कोण कधी आलेलाच नाहीये. पहिली गोष्ट तर कुठलंही काम झालेलं नाहीये. आता आमच्या अडचणी अशा आहेत, ह्या रस्ता बघा आणि हे ड्रेनेज लाईन बघा, हे लाईटचे पोल, हे झाडं वाढलेत, ह्याचं कोण कापणारं करणारं कोण विचारणार असा कोणच नाहीये. आता ते एक आमचे समाजसेवक आहेत मुल्ला साहेब, त्यांनी येतात बघतात आमचे कामं करतात. देंगे कर बोल को इंसान के आस रहती है, उम्मीद रहती है, रोड बनेगा। अरे सरकारी नल नहीं है, एक नल रहना किसी भी नल नहीं है, गोर गरीब को रोड नहीं है। को झांकते भी नहीं, देखते भी नहीं। इलेक्शन के टाइम को हाथा जोड़ते आएंगे, पौवा पड़ते आएंगे। घर में के बर्तन कसको जाओगे तो घर में के बर्तन भी कसको जाएंगे मेंबर। वही तो बोल रहा हूं हाँ जाओगे तो घर में के बर्तन भी कसको जाएंगे मैं। मेंबर। वही तो बोल रहा हूं मैं। हाँ ये भी नहीं, हाथ जोड़ते इलेक्शन के टाइम को जाते, कुछ भी नहीं करते और घर तक रिक्शा लगा देते। मतदान हुआ है, बात खत्म, तुम उधर हम इधर, कुछ भी काम नहीं करते। इन्हों नगर सेवक ने रोक भी मुल्ला साहब जेब के पैसे खर्चा कर को, पूरा खर्चा कर को, घर तलक को मतलब ऐसा जानकारी ले को पूरा काम करे उन्होंने। विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, विश्व 24 न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मी आज सोलापूर शहरातील प्रभाग क्रमांक 25 मध्ये उभा आहे। प्रभाग क्रमांक 25 मधील नागरिक त्यांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी घेण्यासाठी मी आलोय। सध्याला सोलापूर शहरामध्ये महानगरपालिकेचं इलेक्शन चालू आहे। इलेक्शनचं वातावरण सध्या चौकड वाहतंय आणि त्या पार्श्वभूमीवरती इथल्या नागरिकांच्या प्रतिक्रिया घेण्यासाठी या ठिकाणी मी उपस्थित आहे। साहेब नमस्कार, आपलं नाव काय? निसार रहमान फकीर। निसार रहमान पटेल फकीर सॉरी फकीर। या सोलापूर शहरातील प्रभाग क्रमांक 25 मध्ये गेल्या 5 वर्षामध्ये जे काही नगरसेवक या ठिकाणी होते त्यांनी काही विकास केला का या ठिकाणी? विकास काय केला नाही, आले बी नाही नंतर। नगरसेवक कोण आहेत हे माहिती आहे का? उच्चे शेजवाल हा. आणि हत्तुरे। मग 5 वर्षामध्ये ते कधी इकडं तुमच्या प्रभागामध्ये फिरकलेत, त्यांनी काही विकास केलाय? 5 वर्षामध्ये 5 वेळा बी आले नाहीत, आलेच नाही ते। 5 वर्षामध्ये 5 वेळा पण आले नाहीत? तुम्ही त्यांना निवडून दिलंय? ते काय म्हणतात, आमचं वोटिंगच पडली नाही म्हणतात, सरळ सरळ शब्दात म्हणतात ते। आणि हे वार्डचं कसं आहे, इथं मी राहायला 45 वर्षांना पहिले इथं ग्रॅमिंग होतं। हत्तुरे सर होते ना, तिथं सरपंच होते। त्या टायमाला पुष्कळ त्यांनी पाणी ते इकडनं तिकडनं आले, त्या टायमालाच काम झालेलं। हे नंतर किती आले बागड बोलले, आमच्याकडे फिरून आले नाहीत का? तुमचं वोटच नाही पडलं म्हणतात का? बरोबर वार्डच अडमुट आहे। आणि आमचं शेजारी नगरसेवक आहे बाबा मिस्त्री, ते आमचं नाही राहून बी तिने बी करतात। आता सध्या आमचे भाऊ ते मकबूल मोहोळकर मुल्ला, ते बिचारे स्वतःच्या हिजाने तिने आम्हाला ह्या वार्डामध्ये काय बी नीती खांबाची म्हणा, ड्रेनेजची म्हणा, काय बी समस्या असेल तेवढं त्यांच्या हाताने होतं, तेवढं करत आले तिने। कोण आहेत मकबूल मुल्ला? कोण आहेत ते? ते म्हणजे समाजसेवक आहे ते। काय समाजसेवक म्हणजे नगरसेवकांचं जे काम आहे ते आमचे मुल्ला साहेब करायला लागले। मग आता येणाऱ्या काळामध्ये तुम्ही कुणाला मतदान करणार? आम्ही मुल्लालाच करणार। थांबणार आहेत ते? थांबणार आहेत, नाही थांबले तरी आम्ही त्यांनाच करणार आहोत। म्हणजे अपेक्षित नाही थांबले तरी तरी तुम्ही त्यांना अपेक्षित रिक्वेस्ट करून थांबवणार आहे? थांबवणार। आणि ते काम करतील अशी तुम्हाला अपेक्षा आहे का? का बरं नाही राहून, पद नाही राहून जो माणूस काम करतो, मग पद राहिल्यावर काम करणार नाही। आणि ते आमच्या एरियामध्ये राहतात, आमच्या गल्लीमध्ये राहतात, आम्हाला त्यांना कधी बी आडी नडीला विचारू शकतो। आता त्यांच्यापाशी पद नाही राहून त्यांनी काम करतात, हे आम्हाला अभिमान आहे। काय काय केलं आतापर्यंत त्यांनी? काय डीनीचे कामाचं म्हणा, लाईटचं प्रॉब्लेम राहिलं म्हणा, काय बी प्रॉब्लेम राहिलं, नळाचं हिचं ते हर एक गोष्टीला थमेक राहतात। काय लोकांच्या घरामध्ये पाणी शिरवतात त्यांना म्हणा, काय बी मदत काय बी म्हणा, ते कसलं बी असलं जे सरकारी योजनांमधले कामं आहेत ते तुरंत आणून गरिबाच्या घरापर्यंत पोहोचवतात। गेल्या 5 वर्षामध्ये ज्या नगरसेवकाला तुम्ही मतदान दिलं, ज्या नगरसेवकाला तुम्ही नगरसेवक केलं, त्या नगरसेवकांनी तुमचे काहीच कामं केले नाहीत। आमचे काही लोक गेलते हत्तुरे सरापाशी, हत्तुरे सराच्या भावाच्या पोरापाशी, तिने सरळ शब्दामध्ये म्हणला, तुमचं वोट आम्हाला पडलं नाही, तुमच्या वार्डामध्ये काम आमच्या हातानं होत नाही, आम्हाला तशी नीती बी नाही। मग त्यांना मतदान करून तुम्ही चूक केली असं तुम्हाला वाटतंय? चूक म्हणलं तर काय, वार्डच अडमुट आहे हो। वार्ड कसं आहे माता का, असं लंपचं वार्ड आहे, वार्डचं हेच नाही। मध्ये इमानतोळे येतं, त्याच्या साईडला त्यांची वोटिंग त्यांना पडतेच, असा आहे प्रश्न। तुम्ही त्यांना मतदान करून तुम्ही चूक केली असं तुम्हाला वाटतंय का नाही? मोठी चूक केली। आता आमचं फ्युचर तर झालं, आमच्या पोरांच्या फ्युचर मध्ये आता रोडाचं काम नाही, इथं काय नाही,
खड्डे डब्बे आहेत सगळ्यात परवा ते डिनीचं काम बी बिचारे तिने बोलवून ते करून घेतले मागं लागून. आता या रस्त्यावरती साधारण जर समजा बघितलं तर मोठे मोठे खड्डे आहेत, आहेत ते. रस्ता व्यवस्थित नाही, नाही. शाळकरी मुलांना जाता येत नाही. नाही. अशा परिस्थितीमध्ये काही छोटे मोठे अपघात वगैरे झाले किंवा एखाद्या- पावसाळ्यामध्ये अपघात 100% होतात. का बरं समजून येत ना खड्डा कुठं आणि रोड कुठं आहे. बरं. जर एखाद्या घरामध्ये पेशंट वगैरे आजारी असेल लय ताप आहे, लय मोठे प्रिपरेशन तर गाडी वगैरे येते का आतमध्ये? आत येत नाही गाडी. मग कसं त्या पेशंटचं कसं तुम्ही इलाज करता? का रिक्षा आहेत, रिक्षामध्ये बसून घेऊन जायचं. रिक्षामध्ये बसून? ते रिक्षाला बिचाराला रिक्वेस्ट करायला लागेल तेव्हा आत घालता नाही, रोड असा आहे तसा म्हणतात. तुम्ही आता बोलताना म्हणालात की समाजसेवक मकबूल मुल्ला यांच्या मार्फत छोटे मोठे काम होतात. खरंच ते समाजसेवक म्हणून तुमच्या उपयोगी ठरतील का? ठरतील 100%? 100%. तर असंच या ठिकाणी दुसरे नागरिक आहेत. साहेब तुमचं नाव काय? जमीर अब्दुल गनी काजी. जमीर अब्दुल गनी कनी. काजी. तुमचं मत कोणाला असणार आहे या पुढे आता येणाऱ्या इलेक्शनला? मकबूल मुल्लाच. मकबूल मुल्लाच. काय नेमकं त्यांची जादू काय अशी किंवा ते तुम्ही प्रत्येक जण आता म्हणता इथल्या लोकांच्या घरात पाणी चाललं होतं, बर. त्यांनी स्वतः करून खर्च करून केलेत. नगरसेवकांनी काय केलं? गटारीचं पाणी नगरसेवक आलेच नाही. आता निसार भाऊ सांगितलं बरोबर सांगितले त्यांनी, नगरसेवक इथं आलेच नाही. नगरसेवक कोण आहेत माहित तरी का? 4 नगरसेवक असून इथं 3 नगरसेवकच माहित आहे लोकांना. एक मग पुढे काय ते कुठं काय कायच माहित नाही आलं. तीनच आपल्या पॅनलला तीन आहेत का? शेजवाल आणि हातूर तीनच आहेत. म्हणजे आतापर्यंत नगरसेवकांनी जसं म्हणले आलेच नाहीत. समस्या आमची कायच त्यांनी केले नाही. फक्त ते मकबूल मुल्ला हे आता चालू म्हणजे गटारीचं ते काम करून दिले. तुमच्या, मागच्या वेळेला बाबा मिस्त्री तर भर ते थोडं टाकून दिले. तुमचे छोटे मोठे जे काम आहेत किंवा तुमच्या घरातील काही अडचणी असतील, शाळेच्या काही अडचणी असतील, शासकीय योजनेच्या काही अडचणी असतील किंवा इतर छोट्या मोठ्या ज्या काही कामं असतात, मग ते काम कोण करते? आता मकबूल मुल्ला ते शासकीय कामामध्ये ते येतात. दवाखान्याचं काय काम असेल तर बाबा मिस्त्रीला सांगतो आम्ही. सिव्हिलला तिने काय सहकार्य करतात. फोन केलं तर अर्ध्या रात्री बाबा येतात. मिस्त्री इथले नगरसेवक वर आहेत का? या पलीकडचे तरी पण मला इथं सहकार्य करतात. म्हणजे पलीकडच्या वार्डामध्ये? हा तरी पण आम्हाला इकडे सहकार्य करतात त्यांनी. बरं, म्हणजे या वार्डाचे नगरसेवक नसतानाही ते त्या सहकार्य वार्डाचे करतात. सहकार्य हा करतात. करतात. मग इथल्या वार्डाचे खरे नगरसेवक कोण आहे म्हणून समजायचं? आता ते उच्च होतं. तुमच्या नजरेत सध्याला कोण आहे नगरसेवक? आता काय आता कुणाला तिकीट मिळेल त्यांनी काय बघू पुढचं. आता आम्ही तर सध्याला मकबूल मुल्लालाच करणार इकडचं आमच्या इथलं. तुम्ही आता सध्याला करणार आहात, हा पण गेल्या पंचवार्षिक मध्ये ज्या व्यक्तीने कामं केलीत कायच कामं झाले नाहीत. कामच झाले नाही. कामच झाले नाहीत काय पण. आता साहेबांनी सांगितलं, मुल्ला साहेबांनी छोटे मोठे कामं केलीत. तिने करायला लागलेत. कामं करायला लागले. तुमच्या नजरेत तेच नगरसेवक होते का 5 वर्षामध्ये? आता 5 वर्षामध्ये तिने कामं करायला लागलेत. तिथल्या समस्या तिने बघायला लागलेत. गरिबांची समस्या बघायला लागलेत. त्यांनी इथं येऊन भेट देऊन ते सगळं त्यांनी स्वखर्चानं काम करून चाललेत. मग जर समजा ते इलेक्शनला उभा राहिले तर तुम्ही त्यांना सपोर्ट करणार? करणार तिने येऊ दे नको येऊ दे त्यांना करणार. ते जर समजा कुठल्या पक्षामार्फत उभा राहिले? आता काय त्यांनी राष्ट्रवादीचं पक्ष त्यांचं, राष्ट्रवादीचं पक्ष मिळालं तर पण चांगलं आहे त्यांना. राष्ट्रवादी पक्षामार्फत जर समजा कदाचित तिकीट नाही मिळालं त्यांना, मग त्यांना सपोर्ट करू. त्यांनी कोणाला करा सांगते त्यांना करू. म्हणजे मकबूल मुल्ला साहेब ज्या पक्षामध्ये जातील किंवा त्यांना करू. अपक्ष असतील तर अपक्ष तुम्ही त्यांना अपक्षाला support करू. करणार. अपक्षाला करू. आता त्यांना ज्यांना वोटिंग करून हे केलं 5 वर्ष तर आलेच नाही. तर ही इलेक्शन तर लेटच झालं यावेळेला. आतापर्यंत पण त्यांनी आले नाही इकडं. म्हणजे तुमच्या मनामध्ये मकबूल मुल्ला साहेब ठाम आहेत? हा ठीक आहे. या ठिकाणी दुसरे नागरिक आहेत. साहेब नाव काय तुमचं? नमस्कार, माझं नाव शशिकांत शेलवादी आहे. तर माझं म्हणणं असं आहे, ह्या वार्डाला कोणच आमच्या एरियात नगरसेवक म्हणून कोण कधी आलेलाच नाहीये. पहिली गोष्ट तर कुठलंही काम झालेलं नाहीये. आता आमच्या अडचणी अशा आहेत, ह्या रस्त्या बघा आणि हे ड्रेनेज लाईन बघा, हे लाईटचे पोल, हे झाडं वाढलेत, ह्याचं कोण कापणार करणार, कोण विचारणार, असा कोणच नाहीये. आता ते एक आमचे समाजसेवक आहेत मुल्ला साहेब, त्यांनी येतात बघतात आमचे कामं करतात. ठीक आहे, पण आता इलेक्शन आहे. आता या इलेक्शनला माझं म्हणणं असं आहे, आमच्या समस्या जाणून घेण्यासाठी कोणीतरी यायला पाहिजे, बघायला पाहिजे आणि ते काम सुरू करायला पाहिजे. माझं असं म्हणणं आहे का, मला असं वाटेल की हा बाबा तो काम करतोय किंवा करेल, मग ह्याला निवडून देऊ आपण. माझं म्हणणं असं. आता तुम्ही असं म्हणालात की कुणीतरी यायला पाहिजे, काम करायला पाहिजे. बघायला पाहिजे. आता इलेक्शनच्या कार्यकाळामध्ये किंवा इलेक्शन तोंडावर आले म्हणून कुणी येतील, काम करतील, त्यांना तुम्ही निवडून देणार? नाही, असं तर निवडून देणार नाही, पण तरी आमच्या समस्या अशा आहेत की साधं येऊन विचारायला जर पाहिजे की बाबा तू कसं आहे किंवा काय आहे, तुझ्या अडचणी काय आहेत.
तर आम्ही ते पुढचं हे करू ना. आणि शेवटी पर्याय काय आहे, आम्हाला आळं न बळ इलेक्शन मध्ये वोटिंग करणं गरजेचंच आहे, आम्हाला करायचंच आहे. तर आमच्या तर वोटिंग वाया जाणारच आहेत. मग आमचं म्हणणं काय, आम्हाला जे समोर दिसतं आमच्यासाठी जे चांगलं व्यक्ती आहे, आम्ही आमच्या वाया जरी गेले तरी चालेल इले वोटिंग, पण आम्ही त्या माणसालाच सहकार्य करणार. तुमच्या नजरेत चांगला व्यक्ती कोण आहे? मुल्ला साहेब आहेत. मुल्ला साहेब. हो तुम्ही त्यांना वोटिंग करणार आहात. हो करणार, 100% करणार. जर समजा ते अपक्ष उभा राहिले, तरी करणार, पक्षामार्फत जर समजा तिकीट नाही मिळालं, तरी करणार. म्हणजे तुम्ही ठाम ठरवलंय? हो का, कारण आम्हाला त्यांच्याशिवाय दुसरा चेहराच दिसत नाही आमच्या एरियात. आमच्या ह्या सिद्धेश्वर गांधी नगर मध्ये कधी कोणी असा नगरसेवक आला असेल की बाबा तुमच्या काय समस्या, तुमची काय अडचण आहे. आणि हालाकी ही जे वार्ड आहे 25, हे तर लय मोठं आहे, पण हे आमचं सिद्धेश्वर गांधी नगर हे कुचित आहे, म्हणजे छोटस आहे, पण त्या नगराला कोणच लक्ष द्यायला तयार नाही. आणि ह्या वार्डात फक्त इलेक्शन आलं की प्रचारासाठी येतात, त्याच्या पुढे काही येत नाहीत आणि जात नाहीत. माझा शेवटचा प्रश्न आहे. बोला. आता तुम्ही बोलताना म्हणालात की आम्ही ठरवलंय मकबूल मुल्ला साहेबांना हो. मतदान करणार आहे. हम्म. ते तर नगरसेवक नाहीत किंवा कुठल्या सत्तेवरती नाहीत, बरोबर आहे. आणि वार्डाचा विकास करायचा म्हटलं तर हातामध्ये सत्ता लागते, साहजिक आहे. बरोबर. हो. त्यांच्याकडे सत्ता नाही, काय नाही, तर ते विकास कसा करतील? कसं करतील, पण आमच्यासाठी का चांगले आहेत, कारण हे सिद्धेश्वर गांधीनगर या भागाला त्यांनी दत्तक घेतल्यासारखे घेतलेत बा. बर. कुठल्याही कामामध्ये काही जरी अडचण आली की ते लगेच येतात, लगेच बघतात, लगेच कॉर्पोरेशन मध्ये कामं करायला लावतात, म्हणजे फोन करतात. काही सत्ता नसताना एवढं माणूस करू शकतो, सत्ता आल्यावर का करणार नाही? अगदी बरोबर आहे तुमचं. तर खऱ्या अर्थानं या ग्रामस्थांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत, या नागरिकांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत, तर त्या प्रतिक्रिया खऱ्या अर्थानं मकबूल मुल्ला साहेब हे गरिबांचे देवताच म्हणावं लागेल, अशाच प्रतिक्रिया नागरिकांकडून येत आहेत. या ठिकाणी दुसरे एक आपले नागरिक आहेत. साहेब, तुमचं नाव काय? मोहसिन शेख. मोहसिन शेख. तुम्ही काय सांगाल, तुमचं मतदान कुणाला असेल आणि का करणार आहात? माझं मतदान मकबूल साहेबांना असेल. पण का? कारण का माझ्या घरात इथं यायला जायला वाट नव्हती. पूर्ण ड्रेनेजचं पाणी पूर्ण घरात शिरत होतं. या जायला आमचे पप्पा ऍडमिट असतात. ऍडमिट असताना हे रिक्षावाला या बोलवायला म्हणजे 200 रुपये 300 रुपये बोलत होता. मी जाऊन त्यांना भेटलो, त्यांना सांगितलं, त्यांनी 2 दिवसात माझं काम करून दिलेत. म्हणजे आम्ही इथं नगरसेवक कोण आहे आम्हाला माहितच नाही, आम्ही कधी बघितलंच नाही. त्यामुळे तर त्यांनाच आम्ही वोटिंग करणार आणि त्यांनाच आणणार. तुमचं घर कोणतं आहे? आमचं घर मागचं हीच आहे. हेच घर आहे. या ठिकाणी झालेले काम सांगताल का, काय काय काम केले ते? इथनं लाईट आली आहे, ड्रेनेजचं काम आहे. म्हणजे कसं आहे तर ड्रेनेजचं पाणी एवढं येत होतं, आता आज पाणी आलं की पूर्ण हे थांबायला जागा नव्हती. कॅमेऱ्याने ते रोड बघा, ते कॅमेरामॅनला विनंती करतो, हे जे ड्रेनेज आहेत ते ड्रेनेज दाखवा. ज्या ज्या ठिकाणी कामं झालेत ते दाखवण्याचा थोडा प्रयत्न केला तर बरं होईल. कारण का रिक्षा तरी आत येते का बघा, तिथून सरळ 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 नागरिकांच्या व्यथा ज्या होत्या, रोड बनवायला पाहिजे आता. त्या नागरिकांच्या व्यथा ज्या होत्या, हे जे ड्रेनेज आहे, माझ्या तुम्ही इथं बघू शकता, हे ड्रेनेज किंवा हे असेल किंवा इकडे पाठीमागं असेल, हे ड्रेनेज समाजसेवक मकबूल मुल्ला साहेब यांच्या मार्फत करण्यात आलेलं आहे, असं नागरिकांचं म्हणणं आहे, माझं नाही. नागरिकांनी जे काही अडचणी होत्या त्या सगळ्या सांगितलेल्या आहेत, समाजसेवकांनी जे काही कामं केलेत ते सांगितलेले आहेत. या ठिकाणी अशाच काही महिला देखील आहेत, त्यांच्या देखील आपण प्रतिक्रिया घेणार आहोत. या ठिकाणी एक ताई आहेत, त्या ताईंचं काय मत आहे ते बघूया आपण. ताई, तुमचं नाव काय आहे? हलीमा मकानदार. लिमा. हलीमा हाजीलाल मकानदार. या ठिकाणी आता बऱ्याच जणांनी सांगितलं हे ड्रेनेजचं काम वगैरे झालेलं आहे. मुल्ला साहब करे सर. मुल्ला साहब करे सर. नहीं तो पानी नहीं जा रहा था, हमारे घर में जा रहा था पानी. हाँ, जब तक कीड़े वो सब जा रहे थे हमारे घर में. हाँ, जब तक कौन नहीं आए करे भी नहीं कौन. आता तुमचं मतदान कुणाला असणार आहे? मुल्ला साहब कुदालेंगे. मुल्ला साहेबालाच का? नेमकं त्यांनाच काय मतदान? उन्होंने आको करे उसके यहाँ से उनको डालने का. मागचे जे नगरसेवक होते त्यांनी काय केलं? कौन भी आए नहीं यहाँ, क्या भी ये नहीं उनका आए भी नहीं, मुआ भी दिखाई नहीं उन्होंने. तर खऱ्या अर्थानं ह्या नागरिकांच्या बोलक्या प्रतिक्रियेत अवघ्या 60-65 वर्षाच्या आजी या ठिकाणी प्रतिक्रिया देत आहेत. त्यांच्या काय व्यथा आहेत आपण खऱ्या अर्थाने तरुणांच्या व्यथा जाणून घेतलेल्या आहेत, नागरिकांच्या व्यथा जाणून घेतलेल्या आहेत. परंतु
या वृद्ध महिलांच्या काय व्यथा आहेत, वृद्ध पुरुषांच्या काय व्यथा आहेत त्या जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. आजी नमस्कार. नमस्कार. या ठिकाणचा जो विकास झालाय, अं, हे जे ड्रेनेजचं काम केलंय, अं, असं कोण केलं असं तुम्हाला वाटतं? क्या है मुल्लाज करे था नहीं? हाँ, मुल्ला साहब करे उन्होंने जरा हमारे के लिए हमें 40-25-40 अभी तो कौन नहीं करे। हाँ। खाली मतदान डालो, नमस्ते नमस्ते करते निकलते, नहीं तो सलाम करते निकलते। हमारे को करो, अच्छा करो, हमारा बड़ा बना के रखो करके मतदान डाल के, पर हमारा कौन आराम ही नहीं करे। हमारे को बहुत तकलीफ है, आने जाने के बुढ़ा बुढ़ी दो है, चलना कैसा आना कैसा और दवाखाने में जाना कैसा, बोलो भला कितनी तकलीफ होती। ये रास्ते पे चलना तरुण- हमारे सर के चल तरुण नहीं बच्चों सकते, को नहीं जमता, जमता हमारे को कैसा जमेगा। फिर बच्चे भी नहीं आ सकते जाने आने हैं। को कैसे करते? हमारे रिक्शा लाते, रिक्शा बहुत पैसे मांगते, 200 दो, 300 दो, 250 दो, ऐसा मांगते, कहाँ से देंगे। हमारे घर में कमाने वाले कौन है, लाके देने वाले कौन है। दो बुढ़ा बीमार है हमारा, मेरी ऐसी हालत है, बेटा नहीं है। फिर दवाखाने का कैसे करते हो? दवाखाने क्या है, कैसा अल्लाह देखने वाला देने वाला देता, ऊपर वाला कैसा भी चलता, क्या नहीं, करते बोलो भला। अगर दवाखाने की गाड़ी इधर तक आती है क्या? नहीं आती, गाड़ी बीड़ी नहीं आती, रिक्शे में जाते दिखाते। फिर रिक्शे वाला कितना रुपए लेता है? रिक्शा 200 मांगता, 250 मांगता। फिर हफ्ते में कितने बार दवाखाने में लेके जाना पड़ता है? दवाखाने में 1-2-3 बार तो जाते, देखो दवाखाने में। 3 बार। हाँ 3 बार फिर तो कैसा करना बोलो 600, भला। 700, 1000 रुपए हाँ। तुम्हारा एक हफ्ते में ही जाता है। हाँ, फिर खाना क्या, दवाखाने में डालना क्या, ऐसा बनवास है हमारे को। ऊपर से रोड का ऐसा है, 2-3 बार गई आई गई, बहुत दुनिया की तकलीफ होने लगी। बच्चे रहे तो बच्चे पकड़ के ले जाएंगे, बेटा रहे या तो कौन तो रहे, नवासा रहे, कौन है हमारे को देखने वाले। एक भी दिए करके दिए इधर गई ससुराल। लाइट पानी टाइम पे आता है? पानी आता, लाइट तो अभी बिठा के गए, लाइट भी नहीं था इधर, तो लाइट भी नहीं है, देखो अंधेरा कौन इधर बिठाए बाजू। लाइट? लाइट कौन बिठाएगी जमीन, लाइट वाले बिठा गई दिखता लाइट, नहीं तो 3 दिन से अंधेरा था पूरा। हाँ। एक तो लाइट का दूसरा मीटर बिठा गया, उसका बिल आ रहा दुनिया का, कौन भरने वाले बोलो वाला। हमारे गए ऐसी तकलीफ 5 साल जो तुमने नगर सेवक चुन के दिया था, उन्होंने कुछ किया कि नहीं? कुछ भी नहीं करे, कुछ भी नहीं करे, रोड तक नहीं करे हमारे को। रोड नहीं, रास्ता नहीं, आराम करना, इंसान को सुकून देना। जब पब्लिक तुम्हारे को चुना के दे, फायदा क्या है हमारा। अच्छा करेंगे खेड़े पाड़े में देखो रास्ते रोड कितना अच्छा करे, हमारे को देखो यहाँ सोलापुर में लेके क्या करे हमारे वास्ते, कुछ भी नहीं करे। फिर तुमने जो चुन के दिया है वो नगर सेवक अपना घर भरने का काम कर रहे हैं? फिर वो तो घर भर रहे ना उन्होंने, घर कैसा नहीं भरते, अपना घर भरते। पब्लिक किधर भी जानते, जीते तक अच्छे, उसके बाद किधर भी जानते उन्होंने। मरे तो पड़े तो देखने वाले नहीं, आके क्या हाल है पूछने वाले नहीं, कौन पूछने वाले। सोलापुर शहर का ये जो तुमने नगर सेवक चुन के दिया है, हम्म, वो नगर सेवक सोलापुर शहर का नाम बदनाम कर रहा है, ऐसा लगता है क्या आपको? फिर वो तो है ही ना, कौन है वो सोलापुर। मैं तो घर में रहती, मुझे तो मालूम भी नहीं कौन है, तो कौन आते है हैं कभी बदल- इधर आते हैं क्या? कौन नहीं आते दिखता इधर, कौन भी नहीं, कौन आके देखते नहीं। देखो चुन के लिए ना, जीते ना खलास ना, अपने घरा भरते। देखो अभी वोटिंग करने को भाई कैसे सलाम दुआ करते निकलते, वहाँ करो देखो मेरे नाम पे करो और बोलते, बोल के जाते घर को आके, बाद में झाँक के नहीं देखते। देखो कौन भी रहते। अभी इधर के सब लोग बोल रहे हैं कि मुल्ला साहब ने थोड़ा फार इधर का काम किया है। हाँ मुल्ला साहब करे ना तो उनको हम देंगे, देखो बस जो हमारा अच्छा करे ना हम उनका अच्छा करेंगे ओके. बस, और उसके बाद कुछ नहीं है की नाही। ज्या व्यक्तींनी आमचं काम चांगलं केलं अबे त्या व्यक्तींचाच आम्ही विचार करू असं आजींच्या प्रतिक्रियेत. या ठिकाणी दुसऱ्या आपल्या ताई आहेत. ताई नमस्कार. नमस्कार नमस्कार। नाव काय तुमचं? हमचं नाम बीबी जान, हिंदी में बात करती। हिंदी में करो, हिंदी में करो, मैं हिंदी में पूछता हूँ, हिंदी में बोलो. हाँ बीबी जान यूसुफ मोहम्मद नदाफ। हाँ हाय, अभी तक तो नगर सेवक में 20-25 साल हुआ सोलापुर को आको, अभी तक फोन भी क्या भी नहीं देके आए भी नहीं। हाथ जोड़ते, इलेक्शन के टाइम को जाते, कुछ भी नहीं करते, और घर तक रिक्शा लगा देते। मतदान हुआ है, बात खत्म, तुम उधर हम इधर, कुछ भी काम नहीं करते। इन नगर सेवक ने रोको भी, मुल्ला साहब जेब के पैसे खर्चा कर को, पूरा खर्चा कर को, घर तलक को, मतलब ऐसा जानकारी ले को पूरा काम करे उन्होंने। अभी हम ना उनकी तरफ से सब काम होने लगे, हमें मतदान उन कुछ करने वाले जो को काम करते हैं उन कुछ काम करने ले। हमें अभी इतने साल कौन से मेंबर को भी नहीं पहचानते। निवड़ को आए क्या तो तुम निवड़ को आए साहब हम ना काम करो, ये बाबा मिस्त्री ये सब बोलते हैं ना, हमें उनको तो हाथ जोड़ता कितना चाहते हैं उनको, अभी मतदान करो करके बोले तो अब तुम करे, हम क्या करना, हम उनसे निवड़ को आए नहीं करके बोलते हैं, तुम्हारी एरिया से निवड़ को आए नहीं, हमें ऐसा बोलते। ज्यादा कम बोले ना, हम ना तुम्हारी तरफ से नहीं चाहे कर बोलते। इसके हिसाब से देखो अभी काम नहीं कर को, अभी इलेक्शन को नहीं ठहर को भी हम ना इतना सहूलत करने लगे, हमें मतदान उन कुछ करने वाले।
त्यांच्याकडे उनके पास कोई सत्ता नहीं है, नहीं है, नहीं है, नहीं फिर है। भी उन्होंने काम इतना कर रहे, इतना हाँ, काम किया है। काम करे, भरोसा करे उन्होंने, जनता के उस भरोसा करे, भरोसा जनता नहीं तोड़ना उनकी। जनता है कि नहीं, जनता के ऊपर है सब कुछ है, सब हमारे ऊपर है। उनको जोतना भी काम करे ले कर को ले, कोई बाजू नहीं हटना, उनको जीत को लाना, उनको निवड़ को लाना, आगे अपने को पूछने को रास्ता रहता, उनके घर को जाने को रास्ता रहता। अपने एरिया क्या है उन्होंने, बाहर के नहीं है उन्होंने, अपने लोगों को आगे लाने का अपना काम है। मेरी इतनी कृपया है, देखो अभी तुम बोलते समय ऐसे बोले कि उनको चुन के लाना, चुन को लाना। उनकी इच्छा है। हाँ, इच्छा है उनकी, किनकी की इच्छा है? अभी समाज के ऊपर ये है, काम कर को लिए बाजू सर के 1000-1200 के पीछे नहीं भागने का। 1000-1200 रुपए दिए, 2000 दिए, उनके पीछे भागे, शेवट को नहीं जाने वाला 1000-1200 रुपए। अभी जब अपने को पैसे लगने के भी नहीं, अपने लेने का भी नहीं है। ये कैसा अपने लोग का पैसे के भूखे ही, पैसे के भूखे, पैसे कहाँ मिलता वहाँ बात करते। वैसा नहीं करने का, अपना इंसान को चुन को लाने का, निवड़ को लाने का, अपने को पूछने को रास्ता रहता उनको, है कि नहीं? उनके पीछे अभी कोई सत्ता नहीं है, नहीं उनके है। पास कोई सत्ता नहीं है। नहीं है। वो खुद उनके पावर पे कर रहे, इनके दम के ऊपर, दम के ऊपर हाँ, कर दम रहे। के ऊपर कर रहे। तो अगर उन्होंने कहा कि मैं ठहरने वाला नहीं है, हाँ। तो तुम कुछ बोलने वाले उसको? ठहरने संदेश वाला देने तो वाले? ठहरना जरूरी है उनकी, अभी ठहरना जरूरी है। वैसा इंसान अपने को मिलता नहीं, अपने सही में वैसा इंसान नहीं मिलता अपने को। कहीं को कहे तो जेब के पैसे खर्चा कर को कौन भी अपने औलाद के हाथ में 1 रुपया नहीं देता। लाखों से पैसा खर्चा कर को करे, अपने निवड़ को लाना अपना काम है। अपन वैसा गलत काम नहीं करने का। पिछले 5 साल जो तुमने नगर सेवक चुन के दिया था, हम्म। निवड़ के दिया था, निवड़ को दिया था। तो उन्होंने कुछ भी किया नहीं ऐसे तुम बोलते हो। हाँ, तुम्हारी गलती हुई है ऐसे लगता है? नहीं, हमारी कुछ भी गलती नहीं हुई। हमें उन्होंने जो बोले सो वैसा घर तक अभी लाखों रिक्शा लाखों अभी मान अभी करेंगे कर बोल को इंसान के आस रहती है, उम्मीद रहती है, रोड बनेगा। अरे सरकारी नल नहीं है, एक नल रहना, किसी भी नल नहीं है, गोर गरीब को रोड नहीं है, आग झांकते भी नहीं, देखते भी नहीं। इलेक्शन के टाइम को हाथा जोड़ते आएंगे, पवा पड़ते आएंगे, घर में को बर्तन कस को जाओगे तो घर में बर्तन भी कस को जाएंगे। वही तो बोल रहा हूं मैं। तुम बोलते हो कि कुछ भी करते नहीं है, हाँ, तो तुमने उनको वोट दिया है, वोट दे, वोट दे के तुमने गलती किया ऐसा लगता है? हमें गलती करे उनको। ये हमारे दम के ऊपर जो कार में फिरते, हाँ, हाँ, हाँ। हाँ, सुने क्या, हमारे दम के ऊपर से कार में फिरेंगे, हमारे दम के ऊपर से ताज के कपड़े पहनेंगे, हमारे दम के ऊपर से घर बंगला रहेंगे, हमको नहीं पहचानते उन्हें जाने के बाद। पर कौन है क्या कि हकल को दियो, मैं बाथरूम में हूँ, मैं बाहर गाँव को गया लाऊं, कौन है हकल को दियो, उनको कर बोलते, घर में को गए भी ना, हम ना जरा भी जानकारी नहीं लेते हो। कभी आपने उनको संपर्क किया? करे, हम फोन लगाए तो फोन भी नहीं उठाते, 2 मिनट में आया करके बोलते, आते भी नहीं, झाकते भी नहीं। अभी इलेक्शन आया, देखो कैसा हाथा पवा पड़ते आएंगे। 5 साल में कितने बार इधर आए हो? पास जिस दिन इलेक्शन रहता है उस दिन एक ही दिन आते उन, बाद में नहीं आते, देखते भी नहीं उन। आते तर ह्या होत्या त्या ताईंच्या प्रतिक्रिया। या ठिकाणी दुसरे आजी आहेत। आजी, तुमचं नाव काय आहे? सरस्वती सरस्वती. किती वर्षापासून राहता इथं? 40 वर्षापासून. जंगल होतं, जंगल होतं. हा. कोण केलं हे सगळं काम? हा? हे सगळं साफसफाई करण्याचं काम कोण केलं? ये मुल्ला केले. मुला साहेबांनी. हा. ते गटारचं बी भरून चाललं होतं, ते बी त्यांनी काढून गेले सगळं. बरं. म्हणजे सगळं काम नगरसेवकाचं मुला साहेबांनी केलं. हा. त्यांचा नगरसेवकाला तुम्ही विचारलं का आमचं काम करत नाही म्हणून? विचारलं, केलं की, पाठवलं की माणसं, पाठवलं माणसं. केलं म्हणून सांगतात. हा, केलं म्हणून सांगते ती. आता रात्री बघा ठेस लागून पडले, रोड नाही ते बघा. खऱ्या अर्थानं या आजीला या रोडवरनं ठेस लागून पडल्याच्या नंतर त्यांच्या पायाचं जे नख आहे ते देखील निघालेलं आहे. अशा एवढ्या बिकट परिस्थितीमध्ये या ठिकाणच्या वार्ड क्रमांक 25 मध्ये महिलांना सामना करावा लागतोय. खऱ्या अर्थानं या महिलांचा वाली कुणी असेल तर इथल्या महिलांच्या सांगण्यावरनं, इथल्या नागरिकांच्या सांगण्यावरनं हेच लक्षात येते की इथले खऱ्या अर्थानं जर देवदूत कोण असतील, इथले खऱ्या अर्थानं जे समाजसेवक असतील ते मुल्ला साहेब असंच म्हणावं लागेल. कॅमेरामॅन दाऊद मुल्लासह मी अतुल सोनकांबळे, महाराष्ट्र. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.